आता बातमी आहे आंदोलनाची। दादर इथल्या भाजप कार्यालयाच्या समोर युवक काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आलं। मुंबई युवक काँग्रेस अध्यक्ष झीनत जबरीन यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झालं। भाजप कार्यालयाच्या समोर युवक काँग्रेसकडून जोरदार घोषणा दिल्या गेल्या। शुक्रवारी भाजपच्या आंदोलनाला युवक काँग्रेसनं आंदोलनानेच उत्तर दिलं होतं आणि त्यानंतर आता हा सगळा राडा मुंबईमध्ये झाल्याचं पाहायला मिळालं। प्रतिनिधी जय पवार आपल्याशी जोडले गेलेत, त्यांच्याकडून आणखी तपशील घेऊयात। जय, हे जे आंदोलन झालेलं आहे नेमकं काय त्याचं स्वरूप होतं आणि आता आंदोलन करते नेमके कुठे आहेत? नक्कीच काल आपण पाहिलं होतं की भाजपच्या माध्यमातून काँग्रेसच्या टिळक भवन या कार्यालयाच्या बाहेर आंदोलन करण्यात आलं होतं। मात्र आता आज राहुल गांधी हे मुंबई दौऱ्यावर होते आणि त्या दरम्यान त्यांना काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न जो तो केला गेला। त्याचबरोबर त्यांना गोळ्या घालून जीवे मारण्याची धमकी सुद्धा देण्यात आली होती आणि याचाच निषेधार्थ आज काँग्रेसच्या युवा कार्यकर्त्यांनी भाजपच्या वसंत स्मृती या कार्यालयाच्या बाहेर खरं तर एक आगळं वेगळं आंदोलन केल्याचं पाहिलं। यामध्ये प्रामुख्याने त्यांनी भाजपचा निषेध नोंदवण्यासाठी फुलं जे आहेत ते उधळले आणि त्या ठिकाणी फुलं उधळून हा संपूर्ण निषेध त्या ठिकाणी व्यक्त केला। मात्र अशा सुद्धा भावना त्या ठिकाणी झीनत जबरीन यांनी सुद्धा व्यक्त केली की ज्यावेळी भाजप हे आंदोलनाच्या रिंगणात उतरतं त्यावेळी पोलिसांच्या माध्यमातून त्यांना तशा प्रकारचा किंवा त्यांना धरपकड ही केली जात नाही। मात्र ज्यावेळी काँग्रेसचं आंदोलन हे होणार असल्याची माहिती सुद्धा जेव्हा पोलिसांना मिळते मात्र त्यापूर्वीच आंदोलन होण्यापूर्वीच पोलिसांचा बंदोबस्त हा ठिकठिकाणी तैनात केला जातो आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना घरोघरी जाऊन पोलीस स्टेशनला घेऊन नेलं जातं। त्याचबरोबर आंदोलन स्थळावरनं सुद्धा पोलिसांकडनं लगेच त्यांना पोलिसांच्या गाडीमध्ये जे आहे ते घेऊन गेल्याचा आरोप त्या ठिकाणी झीनत जबरीन यांनी केला। त्यामुळे एकूणच ह्या संपूर्ण आंदोलनामध्ये आता काँग्रेसची एकच भूमिका राहिली आहे की भाजपला ज्यावेळीच आंदोलन करायची परवानगी असते त्यावेळी काँग्रेसला काय एक टप्पी भूमिका ही मुंबई पोलिसांनी असेल किंवा मग इतर कर्मचारी घेऊ नये अशी सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी भावना व्यक्त केली। त्याचबरोबर आंदोलन केल्यानंतर सर्व कार्यकर्त्यांना जे आहे ते भोवडा पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले आहेत आणि त्याच्यामुळेच आता काँग्रेसकडून या संदर्भात सुद्धा नाराजी व्यक्त करण्यात आलेलीच आहे। जय, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।